30 रुपये एका लिटरला खर्च आहे. तर आता सध्या दूध धंदा अतिशय कठीण परिस्थितीत आहे. लोकांना दूध धंदा करावं की नाही करावं अशी परिस्थिती आता लोकांमध्ये निर्माण झालेली आहे. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज यशोगाथा या कार्यक्रमात माळशिरस परिसरातील अमोल पाटील यांची यशोगाथा आपण समजून घेणार आहोत. कमी दूध दर असताना सुद्धा ब्रीडिंगवरती काम केल्यानंतर कसा दूध धंदा आपल्याला परवडू शकतो आणि योग्य व्यवस्थापनातून आपल्याला हा धंदा कसा फायदेशीर करता येऊ शकतो याबद्दलची संपूर्ण अशी यशोगाथा यांच्याकडून आज आपण समजून घेणार आहोत. चला तर मग. आज चांगल्या पद्धतीच्या गायी तयार केल्या, त्यानंतर ब्रीडवरती थोडंसं आम्ही गेले 1-2-3 वर्षापासून काम करतोय. चांगल्या ब्रीडच्या इन्फॉर्मेशन भरून चांगल्या गायी, चांगल्या गुणवत्तेच्या गायी तयार करायच्या, जेणेकरून त्या गायी 20-25 लिटरच्या पुढं दूध देतील. आणि आजचा बहुतांश विचार केला तर चांगल्या प्रतीच्या गायी असेल तरच या व्यवसायामध्ये परवडते. त्यामुळं आम्ही ब्रीडवरती काम करून आज आमच्या गोठ्यामध्ये चांगल्या पद्धतीच्या गायी तयार केलेल्या आहेत. बरोबर. तर अमोल, जी आता ही ब्रीडची संकल्पना म्हणताय तुम्ही की चांगल्या उच्च गुणवत्तेच्या गायी आपल्या गोठ्यात असणं महत्वाचं आहे, तर याची माहिती कुठनं मिळाली आणि कसं तुम्ही काम करताय आता यामध्ये? नाही, आमचा व्यवसाय दुधाचा असल्यामुळं आमचा व्यवसाय हा गोविंद दूध डेअरीला आम्ही दूध घालतो. बर. तर गोविंद दूध डेअरी तर्फे ही संकल्पना या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी राबवली गेली की चांगल्या पद्धतीच्या गायी तयार करायच्या, त्यासाठी इन्फॉर्मेशन उपलब्ध. मग गोविंद डेअरीमध्ये अल्प दरामध्ये सुद्धा सेक्स शॉर्टेड इन्फॉर्मेशन, त्याचप्रमाणे चांगल्या पद्धतीची अजून काही प्रतीची इंजेक्शन गोविंद डेअरीमध्ये सवलतीच्या दरामध्ये मिळतात. आणि त्यांनी त्या परिसरामध्ये फलटण परिसरासाठी वेगळा डॉक्टर, माळशिरस परिसरासाठी वेगळा, अशा डॉक्टरांची नियुक्ती केल्यामुळं आमच्या माळशिरसमध्ये जे डॉक्टर आहेत त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्या ग्रुपवरती आम्हाला त्याचं मार्गदर्शन केलं आणि त्यानुसार आम्ही त्या गायीला भरल्या त्या इन्फॉर्मेशनच्या आणि आज चांगल्या प्रतीच्या गायी तयार झालेल्या आहेत. बरं बरं. आता काय फायदा झाला आता ज्या तुम्ही तयार केल्या गायी, तर या आता दूध देत आहेत का काही? हो, देत आहेत ना. आता सुरुवातीला काय होतंय की आपल्याकडे ज्या गायी होत्या त्या रेग्युलर कमी प्रतीच्या थोड्या गायी होत्या आणि त्या कमी प्रतीच्या गायीचं वैशिष्ट्य असं की ते 15 ते 20 लिटरच्या दरम्यानच दूध देत होते. त्या गायींना खुराकही तेवढं, चाराही तेवढा, कष्टही तेवढं, परंतु त्याच कष्टामध्ये, त्या चाऱ्यामध्ये थोडंफार पशुखाद्यामध्ये वाढ केली, परंतु दुधामध्ये जवळजवळ एका गायी प्रति आपल्याला 10 लिटर दूध वाढून मिळायला लागलं. बर. मग त्याच्यामुळं आपल्याला रोजचं कमीत कमी एका गायी पाठीमागे 200 ते 300 रुपये वाढून मिळायला लागले. त्यामुळं आपण चांगल्या पद्धतीच्या गायी तयार करायच्या जी संकल्पना आहे ती राबवली. बर. पण आता अमोलजी, कुठली तुम्हाला आता ही संकल्पना तर राबवली, पण कोणतं सिमेंट तुम्ही जास्त वापरलं आणि कशाचा रिझल्ट तुम्हाला चांगला मिळाला? नाही, आता चांगल्या ब्रीडमध्ये बरेच कंपनीच्या सिमेंट्स आहेत. ABS चे आहेत, ज्युपिटर ABS म्हणून आहे, त्यानंतर ABS मध्ये बी बरेच इन्फॉर्मेशन आहेत, त्याप्रमाणे HF मध्ये आहेत. बऱ्याच चांगल्या ब्रीडच्या कंपन्या आलेल्या आहेत आणि त्या पद्धतीचे इन्फॉर्मेशन आहेत. परंतु चांगली आपल्या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीची गाय तयार व्हायला ABS कंपनीचे जे इन्फॉर्मेशन आहेत ते चांगले आहेत. त्या इन्फॉर्मेशननी जर गायी तयार केल्या तर आपल्या गोठ्यामध्ये जी झालेली कालवड आहे ती नक्कीच आपल्या वातावरणामध्ये सूट होऊन 25-30 लिटर दूध पहिल्या येताला देते. बरोबर. त्यामुळे आम्ही त्या ABS मध्येच बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन भरलेली. बर बर. म्हणजे त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगला मिळाला. बरोबर. पण आता जी सुरुवातीची गाय निवडली तुम्ही चांगलं सिमेंट वापरण्यासाठी, तर ती घरचीच होती का? नाही, घरचीच होती. घरचीच. जी घरची गाय आहे त्या जेणेकरून ती जास्तीत जास्त दूध देते आणि चांगल्या प्रतीची गाय आहे त्या गायीलाच आम्ही ते सिमेंट्स भरलं. आणि जर ते सिमेंट्स चांगल्या गायीला भरलं तर गायीची बी चांगल्या गुणवत्ता दूध देण्याची असते आणि त्या पद्धतीचं सिमेंट्स असेल तर ते चांगल्या प्रकारचं वासरू तिच्या पोटी जन्माला येतं. बरोबर. त्यामुळे आम्ही चांगल्या गायी निवडूनच त्या सिमेंटची निवड केली. बरोबर. आता काही शेतकरी मित्रांचा असा प्रश्न असतो की आपण जे इम्पोर्टेड सिमेंट ज्या गायला वापरणार आहे ती गाय कशी असावी किंवा ती किती लिटर दूध देणार आहे असावी, कितव्या व्यताची असावी, तर काय तुम्ही सांगाल आपल्या शेतकरी मित्रांना? नाही, जर आपल्याला इम्पोर्टेड इन्फॉर्मेशन भरायचं असेल तर गाय किमान 20 लिटर दूध देणारी असावी. गाय तब्येतीने चांगल्या पद्धतीची असावी. गाय 2-3 व्यतापर्यंतची असावी. बर. मग त्या गायीला कुठल्याही पद्धतीचा त्रास होत नाही आणि तिच्या पोटी येणारं वासरू हे चांगलं सुदृढ जन्माला येत.
म्हणजे की चांगल्या क्वालिटीची पैदास आपल्याला चांगल्या क्वालिटीची पैदास मिळते. बरोबर. जी दूध व्यवसाय तुम्ही सुरुवातीला सुरू केला, कुठल्या गायी निवडल्या होत्या आणि कशा स्वरूपाच्या गायी होत्या? सुरुवातीला असं होतं की आमच्याकडे ज्या घरच्या गायी होत्या त्याच गायीला पहिल्यापासून आमच्याकडे जर्सी गायी होत्या, त्याच गायीपासून आम्ही व्यवसाय चालू केला सुरुवातीला. बर. परंतु त्या सुद्धा गायी काही दूध कमी थोड्याफार देत होत्या, परंतु आजारीचं प्रमाण वगैरे कमी असायचं. परंतु आता जसं जसं दुधाची परिस्थिती आता पशुखाद्य वाढत गेलं, चारा वाढत गेला, तर कमी दूध देणाऱ्या गायी सध्या परवडत नाहीत. बरोबर. म्हणून नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर जसा जसा दूध व्यवसायात व्हायला लागला त्या पद्धतीचा आपण दूध उत्पादकांनी त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून नवीन धोरण आपण अवलंबली पाहिजे. बरोबर. म्हणजे की आपण काळानुसार चाललं काळानुसार. बरोबर. आजची परिस्थिती जर बघितली तर खूप विदारक परिस्थिती आहे संपूर्ण महाराष्ट्रात या दूध धंद्याबद्दलची. प्रत्येक जण असा म्हणतोय की आम्हाला दूध धंदा परवडत नाही. तर आता तुम्ही या धंद्यामध्ये एक वेगळेपण जोपले, चांगल्या ब्रीडच्या तुम्ही गाय तयार करायला सुरुवात केलेली आहे. एक अभ्यास आणि एक शास्त्रशुद्ध पद्धतीनं दुग्ध व्यवसाय करताय. तर कोणत्या गोष्टी गरजेच्या वाटतात तुम्हाला हा व्यवसाय फायद्यात येण्यासाठी? हा व्यवसाय फायद्यात येण्यासाठी महत्वाचं चारा व्यवस्थापन, त्यानंतर गायींचं व्यवस्थापन, आणि जे काय आपण गायी विकत घेणार आहे किंवा निवडणार आहे त्या गायी चांगल्या पद्धतीच्या दूध देणाऱ्याच्या असाव्यात नवीन ब्रीडनुसार. बर. मग जर शासनाच्या धोरणानुसार काय होतंय, काही वेळेस दुधाची पडझड दराची होत असते, दूध पावडरचे दर पडले, तुमचं दूध अतिरिक्त झालं तर त्या पद्धतीने शासनाचं दर कमी जास्त होत राहतात. तर त्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीच्या गायी निवडणं, चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन, चाऱ्याचं व्यवस्थापन हे चांगले केलं तर त्यात परवडू शकते. बरोबर. आजची काय परिस्थिती आपल्या हा दूध धंद्याची? आजची परिस्थिती तशी बघितली तर सध्या खूपच अवघड आहे, कारण 26-27 रुपये आपल्याला 3-5-8-5 ला दर मिळतोय. परंतु 26-27 रुपयामध्ये काहीही परवडत नाही, कारण आज 1 लिटर दूध तयार करायला कमीत कमी 30 रुपये खर्च आहे. जर चारा पशुखाद्य सगळं बघितलं तर 30 रुपये 1 लिटरला खर्च आहे. तर आता सध्या दूध धंदा अतिशय कठीण परिस्थितीत आहे. आता किती काळ झाला तुम्हाला हा दूध धंदा परवडत नाही किंवा नफा तोटा ह्या तत्वावर चालू आहे? 6 महिने झाले. जोपर्यंत दर 32-33 रुपये होता तोपर्यंत चांगलं होतं. सुरुवातीला 35-36 रुपये दर होता, तो त्यावेळेस 30 रुपये उत्पादन खर्च आणि मिळणारा जो नफा आहे तो लिटर मागे 5 रुपये शेतकऱ्याला मिळत होता. बर. परंतु आता अशी परिस्थिती झाली की 26-27 रुपये दूध दर जसा जसा कमी झाला तसं तसं गेली 6 महिने झाले हा धंदा करणं अवघड झालेला आहे. बर बर. आता या धंद्यासाठी तुम्ही म्हणताय की आता 1-3-4 वर्ष झालं तुम्ही एक चांगल्या पद्धतीने मुक्त गोठा केला आणि हे व्यवस्थापन सुरू केलं. काय परिस्थिती अगोदरची मुक्त गोठा नसतानाची? नाही, मुक्त गोठा नव्हता त्यावेळेस गायींमध्ये आजारांचं प्रमाण जास्त असायचं, जेणेकरून मास्टायटिस किंवा गायींचा व्यायाम होत नव्हता, त्यामुळे गायी एवढ्या सदृढ नव्हत्या. आता मुक्त गोठा केल्यापासून शेण काढायचं पूर्ण ताप वाचलेला आहे. तिथं आपला एक मजूर कमी झाला व्यवसायामध्ये. त्यानंतर गायी मुक्त गोठ्यामध्ये आपण ज्या वेळेस मुक्त गोठ्यामध्ये पाणी उपलब्ध करत असतो त्यावेळेस गायी तिथं जाऊन कधीही त्यांच्या टायमिंग नुसार पाणी पितात. आपण ज्यावेळेस गायी बंदिस्त गोठ्यामध्ये बांधतो त्यावेळेस सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेसच पाणी देतो. बरोबर. आता गायी दिवसामध्ये कधीही तिला ज्यावेळेस आवश्यक आहे त्यावेळेस जाऊन पाणी पिते, दिवसभर मुक्त गोठ्यामध्ये फिरते, त्यामुळं रवण चांगला होतो, पचनक्रिया चांगली राहते आणि आपलंही जो शेण काढण्याचा जो त्रास आहे तो कमी होतो, त्यामुळे एक मजूर कमी होतो. आणि ज्यावेळेस बांधून गाय होत्या त्यावेळेस तुम्हाला काय अडचणी वाटत होत्या? बांधून ज्यावेळेस गाय होत्या त्यावेळेस अडचण म्हणजे आपण मोठ्या संख्येने गायींचा व्यवसाय करू शकत नव्हतो, कारण बांधून गायींचं शेण काढणे, सोड बांध करणे, त्याप्रमाणे पाणी पाजणे ह्यासाठी बराच वेळ जात होता. मग एवढा वेळ काम करायचं म्हणलं तर मोठ्या संख्येने गायी सांभाळणं अवघड होतं. त्यामुळं बांधून ज्यावेळेस गाय होते त्यावेळेस हा त्रास आणि आजाराचं प्रमाण हे पण जास्त होतं. मग त्यावेळेस धंदा परवडत होता का? त्यावेळेस धंदा परवडत नव्हता. आता मुक्त गोठा केल्यापासून लेबर खर्च थोडासा कमी झाला, त्याचप्रमाणे आजारांचं प्रमाण कमी झालं, त्यामुळं धंदा आणि गायींच्या तब्येती वगैरे चांगल्या राहिल्या, त्यामुळं धंदा सध्या तरी आता दर नाही म्हणून एक सोडून द्या, पण पाठीमागे ज्यावेळेस 35 रुपयाचा दर होता त्यावेळेस चांगल्या पद्धतीचा या धंद्यामध्ये फायदा होत होता. बर बर बर.
तर शेतकरी मित्रांनो, अमोल पाटील यांची यशोगाथा आपण पाहतोय. ही यशोगाथा अजून संपलेली नाही आहे मित्रांनो. या मुलाखतीचा भाग दुसरा आपण पाहूयात उद्याच्या यशोगाथा या कार्यक्रमात. तर मित्रांनो, पाहायला विसरू नका उद्याचा यशोगाथा हा कार्यक्रम फक्त अष्टदीप क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलवर.